नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. राजीव गांधींच्या काळात पक्षांतर बंदी कायदा आला होता आणि कायदा हा कसा गाढव असतो हे त्या कायद्याचे जो वापर काल झाला भारतीय लोकशाहीमध्ये त्यानं स्वतः ह्या घटनेनं सिद्ध केलं की आपल्याकडं कायदा कसा गाढव असतो. कायदा कशासाठी केला की एकट्या दोकट्या माणसांनी पक्षांतर करू नये. करायचंच असेल तर 2/3 इतकी संख्या असेल तर त्याला मात्र मान्यता आहे. म्हणजे थोडंसं खाल्लं तर शेण आणि मनभर खाल्लं तर काय त्याचं काय सोनं म्हणायचं त्याचं. एक दोघांनी कोणीतरी केली तर त्याला चोरी म्हणायचं आणि सगळ्यांनी मिळून केली तर ती थोरी. म्हणजे काय प्रकारे बघा. तेव्हाच खरं तर याच्या विरोधामध्ये बऱ्याच जणांनी असं लिहिलं होतं की तुम्ही ह्यामुळे घाऊक पक्षांतराला तुम्ही संधी उपलब्ध करून द्याल. म्हणजे किरकोळ जे काही पक्षांतर आहे 1, 2, 4, 5 माणसांचं झालेलं त्याला विरोध करायच्या नावाखाली म्हणून तुम्ही कायदा असा बनवला की तुम्ही 1-2 जाऊ नका. जायचं असेल तर 2/3 फुटा. म्हणजे यानं काय झालं, या सगळ्यातून निष्पन्न काय झालं, कायदेशीर चौकटीमध्ये पक्षांतर व्हायला लागलं. आत्ताची जी घटना आहे तुम्हाला आठवतं का की महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तांतर झालं होतं तेव्हा आपले घंटातज्ञ 10व परिशिष्टाच्या संदर्भामध्ये काहीतरी बोलत होते की 10 क्रमांक माझ्या लक्षात नाही की त्याच्यामध्ये असं दिलं होतं की 2/3 सदस्य एखाद्या गटाचे संसदीय पक्ष म्हणतो मी त्याचे जर फुटले तर त्यांना दुसऱ्या पक्षातच विलीन व्हावं लागतं. त्यांना स्वतंत्र राहता येत नाही आणि त्याच्यामुळं हे शिंदेचं सरकार कसं बाकीचे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मी आता ते परत रिपीट करत नाही. म्हणजे कुठल्या तरी पक्षामध्ये जाण्याची आट तुम्ही घातली. याचा काय झाला परिणाम. तृणमूलच्या 20 खासदारांनी त्रिपुरातला एक छोटुकला पक्ष शोधून काढला ज्याचं कुठं नाव निशाण नाही. नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया, NCPI. त्याचा एक साधा जिल्हा परिषद सदस्य तिथल्या एका माजी आमदाराचा तो पक्ष आहे. आज त्याचं कुठं काय आता पत्ता नाही. नोंदणीकृत पक्ष आहे. बाकी सगळं निवडणूक आयोगाच्या कायद्याच्या चौकटीत बसतं. हे उठले त्या पक्षामध्ये सामील झाले. त्या पक्षाला अचानकच धनलाभ सारखं त्या पक्षाचे अचानकच एकदम 20 खासदार झालं. राष्ट्रीय पक्षच बनला तो. काय हसायची गोष्ट आहे. काय खेळ लावलाय कायद्याचा, संविधानाचा, लोकशाहीला काय बट्ट्या लावलाय. कायदा करायचा असा की जेणेकरून तो कसा मोडता यावा ह्याचा मार्ग त्याच्यामध्येच दिलेला आहे. मुख्य दरवाजाला कुलूप लावायचं, मुख्य दरवाजातून चोर येऊ नये म्हणून सगळी व्यवस्था करायची, CCTV बसवायची, सगळं सज्ज तयारी करायची. पण चोर जर बाजूच्या घरामध्ये घुसला आणि बाजूच्या घरातून त्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारून तुमच्या घरामध्ये घुसलं तर नाही ते आम्हाला माहीत नाही, आम्ही फक्त मुख्य दरवाजाला कुलूप लावणार. मी जिथं राहतो परभणीला, ती जी आमची वस्ती आहे मराठवाड्यातली किंवा त्या भागातली सगळ्यात पहिली अशी कॉलनीसारखी सलग लाईनमध्ये घरं प्लॉट पाडलेले आणि त्याच्यामध्ये तेव्हा कशी पद्धती पार 1901ची गोष्ट. माझ्या आजोबांनी आणि त्यांच्या सहकार्याने जेव्हा प्लॉट घेतले तेव्हा भिंतीला भिंत लागून आहेत घरांची. एकाच्या गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर उडी मारत असं एकाकडून टोकाकडून गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाता यावं अशी परिस्थिती. आता नंतरच्या काळात काही घरं पडली, नव्यानं बांधली, ते सोडलं. तर आमच्या लहानपणी अशी परिस्थिती होती की गल्लीच्या एका टोकाच्या घराच्या गच्चीवर पत्र्यावर गेलं तर उड्या मारत 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 पलीकडच्या घराच्या पत्र्यावरून त्याच्या अंगणामध्ये उतरून आम्ही त्याच्या स्वयंपाकघरात शिरू शकत होतो. आता जर असा चोर घुसला तर त्याला चोरी कशी म्हणायची, कारण घरातून घरात गेलेला आहे. तुमच्या भाषेमध्ये चोरी म्हणजे काय, मुख्य दरवाजातून आतमध्ये गेलं तरच चोरी. काय कायदे करून ठेवले, त्याच्या मागं उद्देश काय आहे, त्याच्या मग आता निष्पन्न काय व्हायला लागलंय. पक्षांतर बंदी कायद्यामुळं खरं तर पक्षाचा जो व्हीप आहे, चीफ व्हीप, त्याची हायकमांडशाही तिथं निर्माण झाली आणि तो जो व्हीप जो काही जारी केलेला असेल त्याच्या विरोधामध्ये पक्षाचा एकाही उमेदवाराला जायचं स्वातंत्र्य नाही. लोकशाहीची गळचेपी कुठं झाली असेल ती ह्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये. आरिफ मोहम्मद खान हे खासदार होते काँग्रेसचे, त्यांचं तर मंत्री होते. शहाबानो प्रकरणात त्यांनी राजीनामा देऊन ते बाहेर पडले. त्यांनी हिंमत तरी दाखवली पक्षाच्या हायकमांडच्या विरोधामध्ये आणि त्यांनी दाखवलेली ही हिंमत लोकशाहीला बळकट करणारी आहे. आणि प्रत्यक्ष कायदा काय सांगतो अशा पद्धतीनं तुम्ही मतभेद नाही व्यक्त करू शकत. आता त्याचं हसं कसं झालं की अख्खाच्या अख्खा पक्ष 2/3 खासदार एकत्र आले. 19 संख्या पाहिजे, इथं तर 20 झाले आणि ते उठले. त्यांनी एक किरकोळ पक्ष शोधून काढून कायदेशीररित्या फार व्यवस्थित काही बोलायला काही चान्सच नाही. चोते काय त्याचं गमतीत सांगायचं ना की एक विवाह झाला असेल तर दुसरा विवाह करण्याला बंदी आहे. बरं, मग एकाच वेळी 2 विवाह केले तर. ते आमच्याकडे एक आमचे कवी होते व्यंगकार, त्यांनी अशी एक कविताच केली होती की एकाच मांडवामध्ये एकच नवऱ्यांसमोर 2 नवरदेव.
कशामुळे? तर ते म्हणे बाबा दोघींशी लग्न करायचं. कायदा काय सांगतो? एका लग्नानंतर दुसरं लग्न करता येत नाही, पण एकाच वेळी 2 लग्न करता येत नाहीत, कोणी नाही. करू शकतो. 2 काय 3 लग्न, 4 लग्न. काय चाललंय? म्हणजे दोन्हीकडूनही माझा आक्षेप आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो निर्लज्जपणा ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे, त्यांना तिकडच्या मार्गाने हे करून आपल्याकडं पदरामध्ये आणायचं आणि एनडीएला त्याचा पाठिंबा घ्यायचं, हे एक. आणि दुसरीकडून हे जे सगळा कायदा काँग्रेसने राजीव गांधीच्या काळात केलेला आहे, ते तुम्ही काय असं करावं त्याचं? असं एक तर खरी गोष्ट म्हणजे जर कायदाच करायचा, असं करायचं होतं की कुणालाही समजा मतभेद व्यक्त करायचे असेल तर राजीनामा द्यायचा, संसद सदस्यत्व असो किंवा आमदारकीचा असो विधानसभाचं, आणि बाहेर पडायचं आणि तुमची काय मतं व्यक्त. असं जर कायदा करायचा होता तर असा कडक कायदा करायला पाहिजे होता. दुसरी त्याच्यातली अडचण अशी आहे की हे पक्ष वगैरे बाजूला ठेवा, तुम्ही इकडे नियम काय केला की 272 खासदारांचा पाठिंबा असलेल्याला पंतप्रधान होता येतं. 272 जणांचा पाठिंबा आहे की नाही कोणाचाही जरी असला तरी, म्हणजे ही अडचण होऊन बसलेली. चरण सिंग यांना पंतप्रधान पदासाठी त्यांना म्हणजे पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसनी हे सरकार किती वेळ चालेल असं जेव्हा इंदिरा गांधींना विचारलं होतं, म्हणजे हे मी जुनं सांगतोय निर्लज्जपणा, सगळ्यांना आताचा वाटतो ना. इंदिरा गांधींचं काय वाक्य होतं? हमने सरकार बनाने के लिए सपोर्ट किया है, चलाने के लिए नाही. सरकार कोसळले ते एका वाक्यावरती आहे. चरण सिंगांना कळलं पुढं भवितव्य काय, ते उठले आणि राष्ट्रपतीकडे त्यांनी राजीनामा सादर करून टाकला. काय खेळ, काय मजा. कोणालाही कळत होतं की हे सरकार फार टिकू शकत नाही. ते चारही सरकारांचं मी तुम्हाला मुद्दाम केंद्रातलं उदाहरण सांगतो, ठळक असल्यामुळे. राज्यात येते कितीतरी ठिकाणी मोठा पक्ष छोट्या पक्षाला पाठिंबा देतो आहे, ही एक प्रकारे विकृती. ती टिकावी कशी? आणि ही कोण माणसं आहेत अशी आठ धरणारी, ज्यांच्या पाठीमागं 25-50 खासदार नाहीत, त्यांना वाटतं की मी पंतप्रधान व्हावं, आणि ते बाकीचे सगळे मान्य करतात, लेख लिहितात त्याच्यावरती, लगेच त्याचे पण. कार्यकर्त्यांचं मी समजू शकतो. मी नेहमी अशात एक मुद्दा मांडत आलो की राजकीय पक्षांचं काही बोलू नका, त्यांचा धंदा आहे 24 तासाचा. त्यांना पाठिंबा देणारे आपल्याकडचे घंटातज्ञ काल वर तोंड करून जेव्हा बोलत होते की 2/3 सदस्य जर फुटले असले त्यांना दुसऱ्या पक्षात जाणं भागच आहे. मग आता गेले ना तसंच. हे जे तुम्ही धरून बसले होते वाक्य, तेच त्यांनी पाळलं पूर्णपणे. कायद्याच्या चौकटीमध्ये सगळं झालं. किंवा त्यावेळेस पक्षांतर त्यांचं आजही म्हणणं आहे, जी कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे, आम्ही शिवसेना आहेत. अजितदादांचं गट म्हणतो मीच राष्ट्रवादी आहे. फुटलेलं नाहीच मुद्दा काही, आम्हीच पक्ष, राहिल्यांचं काय ते करा. ह्याचा कधी विचार केला होता का? आमच्या ह्या तथाकथित पक्षांतर बंदी कायद्याचं ज्यांनी आणले ते काँग्रेसवाल्यांनी, बाकीच्यांनी. आजचे सत्ताधारी तुम्ही जे हे सगळे मोरीला बोळा घालायचा आणि दरवाजा मोरीला, त्या मोरीमध्ये नालीला बोळा घालायचा मोरीला आणि दरवाजा उघडा ठेवायचा. 2-4 जणांनी पक्षांतर बंदी केली तर त्याच्यावरती कारवाई होणार, पण घाऊक प्रमाणामध्ये मात्र पूर्णपणे संधी आहे. होलसेल व्यापाराला संधी आहे, किरकोळ व्यापाराला बंदी आहे, असं म्हणायची पाळी आली ती. काय याचा अर्थ काय काढायचा दुसरा? अजून एक महत्त्वाची गोष्ट की मुद्दा असा होता की जर एखादा विषय असेल संसदेमध्ये आलेला, तर सगळ्या संसद सदस्यांनी सतत विवेकबुद्धीला स्मरून त्याला पाठिंबा द्यावा किंवा विरोध करावा. इथं कसं झालेलं माहिती आहे का? पक्षाचा व्हीप जे निघाला की त्या सदस्याच्या मनात असो किंवा नसो, त्याला त्याच्या पद्धतीनं पालन करणं भाग आहे. मग लोकशाही उरली कुठं? आत्ता डिलिमिटेशन महिला त्याच्या विषयावरती जेव्हा स्त्री आरक्षणाच्या विषय आलं होतं की 1.5 जागा वाढवायच्या आणि 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवायच्या. वरकरणी ओके होतं सगळं. कितीतरी विरोधकांच्या खासदारांना ते पटलं होतं, पण पक्षाचा व्हीप निघाला, विरोधात कसं जाणार? सत्ताधाऱ्यांच्या विरोधामधले जे आत्ताचे आहेत जे सत्ताधारी होते, त्यांनी हा गाढव कायदा आणला आणि त्या गाढव कायद्याचा सगळा फायदा आताचे सत्ताधारी घ्यायला लागले. आजचे तर दोषी आहेच आहेत. मी पहिले त्यांच्या निर्लज्जपणाचा निषेध करतो की ज्यांनी तृणमूल काँग्रेसला हे अशा पद्धतीने उलट सगळं घास सरळ घ्यायच्याऐवजी असा उलटा करून घास तर यांच्याच घशात चाललेला आहे ना. हे 20च्या 20 खासदार नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया नाव जरी असलं तरी सपोर्ट यांनाच करणार आहे. आणि आधीचे सत्ताधारी असलेले काँग्रेसवाले, त्यांचा जो नालायकपणा आहे हा पक्षांतर बंदी कायद्याचा, त्याच्यातला मूळ हेतू राहिला बाजूला आणि बाकीचा त्याचा गैरवापर सुरू झालाय. स्वतः काँग्रेसनी बहुजन समाज पक्षाचे 6च्या 6 आमदार राजस्थानमध्ये गिळंकृत केले. जनता दल युनायटेडनी AIMIMचे 6 पैकी 5 आमदार त्यांनी आपल्या घशात घालून टाकले होते. ह्यांनी तेच केलेलं आहे. ह्यांनी ज्या पद्धतीनं स्वतः नरसिंहराव पंतप्रधान असताना जेव्हा त्यांना बहुमताला संख्या कमी पडत होती, तेव्हा त्यांनी शिबू सोरेन
म्हणजे त्या ह्याचे झारखंड मुक्ती मोर्चाचे आणि शिवसेनेचे खासदार कोणी गळायला लावले होते? यांनीच लावले होते ना. पक्षांतर बंदीचं हे काय सांगतात? आयाराम गयाराम नावाचं काय त्या आमदारांनी दिवसातून 3 पक्ष बदललेले आहेत. सकाळी इकडं, दुपारी इकडं, संध्याकाळी परत, पुन्हा रात्री उशिरा, असं काहीतरी प्रकरण आहे ते हरियाणात. सरळ कुठल्याही सदस्यांनी जेव्हा तुम्हाला वेगळं काहीतरी हे करायला तर त्याचं पक्ष सदस्याचं मुळात खासदारकी किंवा आमदारकी रद्द व्हावी किंवा राजीनामा असा तरी कायदा करायला पाहिजे होता. किंवा दुसरी गोष्ट, त्यांना पूर्णपणे मोकळं सोडायला पाहिजे होतं की निदान त्याचे ते ज्या लोकांसाठीचे ते प्रतिनिधी ते तरी त्यांच्यावरती दबाव टाकलं बघल काय व्हायचं ते. हा जो पक्षांतर बंदी कायदा आणला तो कायदा कसा गाढव आहे हेच आता त्या कायद्यानं ह्या घटनेनं सिद्ध झालं. त्याच्यावरची उसंतवाणी. निवडणुका ज्या लढल्या नाहीत कुणाला माहीत पक्ष नाही, तरी त्या पक्षात खासदार आले, पवित्रतेत झाले गंगेमध्ये. लोकशाहीचीही काय म्हणू थट्टा लागलेला बट्टा विवेकाला. पक्षांतर बंदी गाढव कायदा, नेमका फायदा काय त्याचा? 1-2 गेले त्याला म्हणे चोरी, घाऊकांची थोरी म्हणावी का? थोडे खाल्ले तर त्याला म्हणू शेण, मनभर सोनं म्हणावे का? लोकशाही तुझी कांत म्हणे आज, निघाली ही लाज रया गेली, निघाली ही लाज रया गेली. ज्या पद्धतीचं एका छोट्या पक्षामध्ये 20 खासदारांचं प्रवेश करणं आणि हे जे सगळं निर्लज्जपणे समोर आलेले त्याचा कडक शब्दामध्ये निषेध. अशा पद्धतीनं लोकशाहीची थट्टा तुम्ही करणार असाल तर याची प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांमध्ये स्पष्टपणे उमटेल. आधीच मुळात कडबोळं सरकार ह्याच्या विरोधामध्ये कल देऊन स्पष्ट एका पक्षाला बहुमत देण्याकडे कल अशात वाढलेला आहे मतदारांचा. माझी मतदारांना पण विनंती आहे की अशा अर्धवट कुठं कौल देत जाऊ नका. त्यांना स्पष्ट बहुमत दिलं तर किमान हे असे शेणखाणीपणा करण्याचं त्यांना निदान सुचणार तरी नाही. इतकी अपत्य राजकारण. बघूयात काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज